वेलकम फ्रेंड्स. आज आपण करत आहोत मसाला भेंडी. बघताय मी ही पाव किलो भेंडी घेतलेली आहे. तर आता मी हिला स्वच्छ धुवून घेतो. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, या भेंड्याला आपल्याला उभं चिरायचं आहे, कारण की आपल्याला मसाला याच्या आतमध्ये भरायचा आहे. पण चिरण्याच्या आधी आपण आपला मसाला तयार करून घेऊया आणि मग आपण याला कट मारून मसाला भरून लगेच आपली रेसिपी तयार करूया. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, भरली भेंडीचा मसाला करण्यासाठी आधी आपल्याला काही मसाले तयार करून घ्यायचे भरण्यासाठी. तर मी थोडेसे पांढरे तीळ घेतलेत आणि खोबरं आहे. पण आधी तीळ थोडेसे भाजून घेऊ आणि मग त्यात खोबरं ॲड करू. फ्रेंड्स, आपले तीळ भाजले गेलेले आहेत चांगले. आता आपण याच्यात खोबरं टाकून घेऊया. जळायला नाही पाहिजे. बस 2 मिनटं. कढई खूपच तापलेली आहे, लोखंडाची कढई असल्यामुळं. बघताय फ्रेंड्स, खोबरं सुद्धा खूप छान भाजलं गेलेलं आहे आपलं. आता याला आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ. मिक्सरच्या भांड्यात मी आपलं ते तीळ आणि खोबरं काढलेलं आहे. 4-5 लसणाच्या पाकळ्या टाकू आणि कोथिंबीर टाकू आणि ह्याला बारीक फिरून घेऊ. फ्रेंड्स, झालेलं आहे आपलं वाटण तयार. आता ह्याला एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, आपलं वाटण तयार आहे. तर ह्याच्यात आपल्याला आधी आता थोडासा शेंगादाण्याचा कूट ॲड करून घ्यायचा आहे. दोन चमचे मी कूट घेतलेला आहे. त्याच्यानंतर तिखट, त्याच्यानंतर हळद आणि गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि याच्यात लिंबू पण पिळून घेऊया. लिंबाचा रस. लिंबाच्या रसामध्ये आपल्याला हे सर्व कालवून घ्यायचं आहे. बघत राहा अकूज किचन. आता हे सगळं आपण छान मिक्स करून घेऊया. आणि हे आपल्याला सारण भेंडीमध्ये भरायचं आहे. फ्रेंड्स, बघताय आपला जे सारण होतं तयार आहे आणि मी भेंड्यासुद्धा अशा उभ्या कट करून घेतलेल्या आहेत. तर हे सर्व सारण आता आपल्याला ह्याच्यामध्ये भरायचं आहे. तर आता मी हे सारण ह्याच्यात भरून घेतो. बघत राहा अकूज किचन. बघताय फ्रेंड्स, हे सारण आपण या भेंड्यामध्ये असं मस्तपैकी भरून घेतलेलं आहे. दिसतंय ना? तर आता लगेच ह्याला फ्राय करून घेऊया. फार मस्त रेसिपी आहे, खूप छान लागते. एकदा नक्की करून बघा. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, मी कढई ठेवलेली आहे आणि आपण फोडणी करून घेऊया. थोडं जिरं, थोडं हिंग आणि याच्यामध्ये आपल्याला सगळ्या भेंड्यांना आता सोडायचं आहे. बघत राहा अकूज किचन. सर्व भेंड्या आपण त्यात टाकून घेतलेल्या आहेत. किंचितची हळद टाकून घेऊया आपण परत, थोडं तिखट आणि याला चांगलं मिक्स करून घेऊया. भेंड्या आपल्या चांगल्या फ्राय झायला पाहिजे. बघत राहा अकूज किचन. आजची रेसिपी आहे मसाला भेंडी. मस्त खा आणि स्वस्त रहा आणि बघत राहा अकूज किचन. आपली भेंडी चांगली परतली झालेली आहे.
तर आपण ह्याला थोड्या वेळ झाकून ठेवूया, 5-1 मिनटं. बघूया फ्रेंड्स. येस, आपली भेंडी आता जवळपास तयार झालेली आहे. आता हिला आपण खाली काढून घेऊया. एकदा नक्की करून बघा ही रेसिपी, खूप छान, घरातल्या सगळ्यांना आवडेल. बघत राहा अकूज किचन. बघताय फ्रेंड्स, आपली चमचमीत भेंडी रेडी टू ईट, मसाला भेंडी. एकदा नक्की करून बघा, घरातल्या सगळ्यांना आवडेल ही रेसिपी. थोडी हटकी आहे, तर नक्की करून बघा. नाही तर सरळ माझ्या घरी या, आपण मिळून या मसाला भेंडीचा आस्वाद घेऊया. नक्की या, मी आपली वाट बघतोय. खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार. बघत राहा अकूज किचन. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल अकूज किचन. थँक्यू.